मित्रांनो, आज पुणे मंडळाच्या म्हाडाची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि अनेक भाग्यवंतांना त्यांच्या स्वप्नातील घरे ही मिळालेली आहेत, अर्थातच लागलेली आहेत। आणि आज आपण याच संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर.के. प्रॉपर्टी न्यूज। तर मित्रांनो, आज आपण पाहिलेलं आहे की पुणे मंडळाची लॉटरी सोडत जाहीर झालेली आहे आणि या सोडतीदरम्यान आपण पाहिलेलं की अनेक प्रक्रिया झालेल्या आहेत। त्याचा ऑनलाईन लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यात आलेलं आहे। अनेकांनी ते घर बसल्या पाहिलेलं असेल आणि अनेकांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊनही कदाचित ते सगळं पाहिलेलं असेल। आता ही जी सोडत आहे मित्रांनो, म्हाडाच्या सभागृहामध्ये, जे आगरकर नगर या ठिकाणी जे म्हाडाचं कार्यालय आहे तेथील सभागृहामध्ये ही सोडत पार पाडलेली आहे। आपण त्याचं थेट प्रक्षेपण पाहिलेलं असेल। तर आता ही जी सोडत आहे मित्रांनो, ही ऑनलाईन पद्धतीने आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही ऑनलाईन पद्धतीने सोडत जाहीर करण्यात आली। पाहूया याची काही क्षणचित्रे। आताचा प्रश्न आहे, नेमकं या सोडतीनंतर जे कोणी विजेते असतील त्यांना पुढची प्रक्रिया काय करायची आहे? नेमकं डॉक्युमेंट्स प्रोसेस काय करायची आहे? तुम्हाला कोणते धोके तुम्हाला रस्त्यामध्ये आहेत किंवा धोके तुम्हाला येऊ शकतात ते कसे टाळायचे आहेत, किंवा नेमकं तुम्हाला काय काय त्रास होऊ काय थोडाफार त्रास होऊ शकतो याच्याही संदर्भात सविस्तर माहिती पाहूयात। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। तर मित्रांनो, ज्या विजेत्यांना या सोडतीमध्ये घरे लागलेली आहेत त्या सर्व विजेत्यांचं आर.के. प्रॉपर्टी न्यूजकडून खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा। आता मित्रांनो, सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुम्हाला लॉटरी लागल्यानंतर सगळ्यात पहिली प्रोसेस तुमचं आहे इंटिमेशन लेटर, फर्स्ट इंटिमेशन लेटर, ज्याला आपण प्रथम सूचनापत्र म्हणतो, जे आपल्याला ईमेलद्वारे मिळणार आहे। ईमेलद्वारे जे सूचनापत्र प्राप्त होईल त्याच्यानंतर त्याच्यात काही तारखा दिलेल्या असतील की तुम्हाला नेमकं कधी डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आहेत, नेमकं ते डॉक्युमेंट्स कुठे सबमिट करायचे आहेत, कॅनरा बँकेच्या कुठल्या शाखेत करायचे आहेत किंवा कोणत्या बँकेच्या कुठल्या शाखेमध्ये डॉक्युमेंट्स सादर करायचे आहेत, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये सविस्तर दिलेली असणार आहे। त्या तारखेपर्यंत तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत। ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, डॉक्युमेंट तुमचे लॉटरी आता लागलेली आहे, हे डॉक्युमेंट सगळे तयार करून घ्या। तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर डोमिसाईलला थोडा वेळ लागतो, ते काढून घ्या। तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल किंवा इतर व्हॅलिडिटी असेल किंवा इतर जे काही इन्कम सोर्सेस, इन्कमचे सर्टिफिकेट असतील तहसीलमधून लागणारे, ते सगळे डॉक्युमेंट्स तुम्ही आत्ताच काढून ठेवा, जेणेकरून तुमची वेळेवर धावपळ होणार नाही। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आता नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळ अर्थातच कॅबिनेटमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे PMAY योजनेबाबत। त्याला आता कुठेतरी मुदतवाढ मिळालेली, त्याच्यामुळे सगळ्या अर्जदारांना, सगळ्या विजेत्यांना जे पात्र आहेत त्यांना मात्र नक्कीच PMAYचं बेनिफिट मिळणार आहे। आता जे PMAY योजनेअंतर्गत जे घर आहेत त्यांना फक्त 1000 रुपये स्टॅम्प ड्युटी लागणार आहे, हेही तितकं सत्य आहे। म्हणून तुम्हाला त्या खर्चाची जुळवाजुळव कशी करायची आहे, तर तुम्हाला आता भाड्याच्या घरासाठी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, मेंटेनन्स आणि अदर चार्जेस हे लागणार आहेत। हे साधारणतः एका ज्या घराची किंमत 25 ते 30 लाख रुपये आहे, अशा घरांसाठी, म्हाडाच्या घरासाठी टोटल खर्च 3-3.5 लाखापर्यंत येऊ शकतो, किंबहुना तो 4 लाखापर्यंत जाऊ शकतो, त्याच्यावर येणार नाही। तो त्या कार्पेट एरियावरती डिपेंड असेल। दुसरं, जे 20% सर्वसमावेशी योजना आहे अशांच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचं मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी जी काही घराची किंमत ह्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे त्याच्यापेक्षा 6 ते 7 लाख रुपये जास्त लागणार आहेत, अशीच तुम्ही तयारी ठेवायची आहे।
आता तुम्ही म्हणाल हे सगळे कशाचे लागणार आहेत, तर त्या ठिकाणी त्यांचे डेव्हलपमेंट चार्जेस असणार आहेत, त्यांचं स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचे पार्किंग चार्जेस असणार आहेत किंवा बिल्डरांच्या ज्या काही सोयी सुविधा त्या ठिकाणी असतील, म्हणजे क्लब हाऊस असेल किंवा जिम असेल किंवा इतर काही सोयी सुविधा असतील त्याचाही बेनिफिट घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला वेगळे पैसे भरावे लागणार आहेत. म्हणून एकंदरीत एका 1 BHK घरासाठी नॉर्मल तुम्हाला 5 ते 6 लाख रुपये जास्त भरावे लागू शकतात, जो आतापर्यंतचा इतिहास आहे. म्हणून ही सगळी तयारी तुम्ही लॉटरी लागल्यानंतर लागली सुरू करा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला शक्य तेवढी सेव्हिंग करायची आतापासून सवय लावा, बचत करायची सवय लावा. कारण आपल्याला माहिती आहे व्याजदर दिवसेंदिवस वाढत आहे, त्याचा खर्च वाढत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी या घराचा ताळमेळ बसवताना तुमच्या नाकी नऊ येणार आहे, हे मात्र तेवढंच सत्य आहे. म्हणून त्याची आतापासून तयारी करा. बारीक सारीक गोष्टीवरचा अनाठाई खर्च टाळा, जेणेकरून तुम्हाला वेळेवर जास्त आर्थिक ताण येणार नाही किंवा जास्त आर्थिक भुर्दंड बसणार नाही. आणि म्हणून तुमच्याकडे आता अवधी आहेत, बराच वेळ आहे तुम्हाला हे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आणि त्या वेळामध्ये तुम्हाला हे सगळे डॉक्युमेंट्स प्रोसेस पूर्ण करायचे आहे. आता नेमकं या ठिकाणी कोणते कोणते महत्त्वाचे कागदपत्र तुम्हाला जमा करावी लागणार आहेत त्या संदर्भात आपण एका ग्राफिकच्या माध्यमातून माहिती पाहूया. आता या ठिकाणी पहा मित्रांनो, सोडतीनंतर सादर करावयाची महत्त्वाची कागदपत्रे कोणती आहेत, तर या ठिकाणी सर्वात पहिलं आहे अर्जदाराने आपले वय अर्ज सादर केल्याच्या दिनांका रोजी 18 वर्षापेक्षा जास्त होते हे सिद्ध करण्यासाठीचा पुरावा. उदाहरणार्थ जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, म्हणजे तुमचं वय हे 18 वर्षापेक्षा जास्त आहे हे सिद्ध करणारा पुरावा तुम्हाला द्यायचा आहे. जसे बर्थ सर्टिफिकेट किंवा तुम्ही शाळेचा LC लिव्हिंग सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. यानंतर दुसरं आहे महाराष्ट्रात अर्जदाराचे मागील सलग किमान 15 वर्षे वास्तव्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र. उदाहरणार्थ डोमिसाईल सर्टिफिकेट, ज्याला आपण अधिवास प्रमाणपत्र म्हणतो, ते द्यायचं आहे किंवा स्थानिक वास्तव्याचा दाखला, म्हणजे जे ग्रामसेवकाकडून आपण घेतो तो तुम्ही या ठिकाणी देऊ शकता. म्हणजे तहसीलदाराचा तुम्हाला या ठिकाणी दाखला द्यावा लागेल किंवा जे काही स्थानिक वास्तव्याचा दाखला आहे तो तुम्ही या ठिकाणी सादर करायचा आहे. पण दोन्हीपैकी एक तुम्हाला दाखला या ठिकाणी सादर करावा लागणार आहे, जेणेकरून हे म्हणजे प्रूफ होईल की तुम्ही मागील 15 वर्षे महाराष्ट्रामध्ये राहत आहात. यानंतरचं आहे मित्रांनो तिसरं, अर्जदाराचे दिनांक 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या कालावधीत 12 महिन्याचे सरासरी मासिक कौटुंबिक उत्पन्न, ज्यात फक्त स्वतः अर्जदार किंवा अर्जदाराची पत्नी आणि मुले यांच्या उत्पन्नाचा समावेश असेल असे सिद्ध करणारे प्रमाणपत्र. अर्थातच सरळ भाषेत याला आपण इन्कम सर्टिफिकेट असं आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी जर पती आणि पत्नी दोघंही जर कमावते असतील, दोघांचंही इन्कम असेल, तर तुम्हाला दोघांचं एकत्रित उत्पन्न दाखवायचं आहे. त्याला मासिक कौटुंबिक उत्पन्न म्हणतो, जे पती आणि पत्नीचं उत्पन्न दाखवायचं आहे. जर फक्त पती जर काम करत असेल तर फक्त पत्नीचं चालेल किंवा फक्त पत्नी काम करत असेल तर फक्त पत्नीचं चालेल. पण मी सांगितलं की दोघंही जर कमावते असतील तर दोघांचंही उत्पन्न या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. यासाठी तुम्ही तहसीलमधून किंवा इतर जे काही तुमचे सोर्सेस असतील IT रिटर्न वगैरे त्याच्याद्वारे तुम्ही हे उत्पन्न दाखवू शकता. यानंतर आहे मित्रांनो, आता उदाहरण बघूया आपण नेमकं की कोणते कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला ॲज अ इन्कम प्रूफ जमा करायचे असतील. एक आहे शेतकरी जर असाल तर तहसीलदार यांनी दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर विहित नमुन्यातील वेतन प्रमाणपत्र, जे तुम्हाला सॅलरी सर्टिफिकेट म्हणतो, ते तुम्हाला द्यायचं आहे. तिसरं आहे इतर व्यवसाय असल्यास आयकर विवरणपत्राची प्रत अथवा विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र. समजा तुम्हाला नोकरी नाही आणि तुम्ही शेतकरी पण नाही आहेत, पण तुमचा काहीतरी बिझनेस आहे, तुम्ही वडापावचा गाडा आहे, तुमचा भाजीचा व्यवसाय आहे, काही रिक्षाचा व्यवसाय आहे, अशा वेळेस तुम्हाला तुमच्या आयकर विवरणपत्राची प्रत, जर आयकर विवरणपत्र तुम्ही भरत नसाल, तुम्ही इन्कम स्लॅबमध्ये येत नसाल, तर मात्र तुम्हाला विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर करावं लागणार आहे, जे म्हाडा तुम्हाला ईमेलद्वारे पाठवणार आहे. आणि चौथा आहे मित्रांनो, अर्जदाराच्या पती पत्नीचे वेतन प्रमाणपत्र, आयकर विवरणपत्र आणि प्रतिज्ञापत्र. समजा पतीचा नंबर लागलेला आहे तरी पत्नीचं वेतन प्रमाणपत्र लागेल, पत्नीचं IT रिटर्न लागेल, पत्नीचं प्रतिज्ञापत्र लागेल. आणि जर पत्नीला घर लागलं असेल तर त्यांनासुद्धा तिथे पतीचं वेतन प्रमाणपत्र, पतीचं आयकर विवरणपत्र आणि पतीचं प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला देणं बंधनकारक असणार आहे. आता यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे अर्जदार किंवा पती पत्नी किंवा त्यांची अज्ञान मुले यांच्या नावे मालकी हक्क तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा सदस्य म्हणून संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत म्हाडाने वितरित केलेला व खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा किंवा निवासी भूखंड नसल्याबाबत, तसेच यापूर्वी अर्जदाराने त्याचे पत्नी अथवा अज्ञान मुलाच्या नावे म्हाडाच्या कोणत्याही योजनेतून लाभ घेतला नसल्याबाबतचे प्रतिज्ञापत्र. इथे 2 पॉईंट आहेत मित्रांनो.
तुमचं त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये महानगरपालिकेच्या हद्दीत म्हणजे तुम्ही समजा PMCमध्ये तुम्ही अर्ज केला असेल पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, तर तुमचं पुणे मनपाच्या हद्दीत घर नसायला पाहिजे. जर घर असेल तर तुम्ही त्यासाठी पात्र ठरणार नाही आहे, पण तुम्ही PCMCसाठी मात्र पात्र ठरता. पण जर समजा तुम्ही ह्याच्यापूर्वी जर समजा म्हाडाच्या लॉटरीतून घर मिळवलं असेल, तुम्ही असेल, तुमची अज्ञान मुलं असतील, अज्ञान मुलं अर्थातच अविवाहित मुलं जी 18 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत, म्हणून त्यांच्या नावे जरी घर असेल तरी मग तुम्हाला इतर ह्या स्कीममध्ये तुम्हाला इलिजिबल होता येणार नाही, किंवा तुम्ही या ठिकाणी पात्र ठरणार नाहीत. म्हणजे म्हाडाच्या लॉटरीतून एकदा घर लागलं की परत तुम्हाला म्हाडाच्या लॉटरीत अर्ज करता येत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि जर तुमचं खाजगीरित्या संपादित केलेला भूखंड असेल, म्हणजे तुमचा प्लॉट असेल, रेसिडेन्शियल प्लॉट आहे किंवा रेसिडेन्शियल गाळा आहे, दुकान आहे, किंवा काही तुमचं प्रॉपर्टी असेल, निवासी गाळा आहे, दुकान नाही म्हणत आहे पण निवासी गाळा असेल, तर मात्र तुम्हाला त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये तुम्हाला अर्ज करता येणार नाही. आणि त्या महानगरपालिकेच्या हद्दीत तुमचं घर नाही आहे असं ते प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे. यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो, अर्जदाराने ज्या प्रवर्गातील राखीव गाळ्यांकरिता अर्ज केला आहे त्या प्रवर्गात मोडत असल्याबाबत संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेल्या दाखल्याची प्रमाणित प्रत सादर करावी. लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी राखीव प्रवर्ग याचा अर्थ जे विशेष प्रवर्ग आहेत, जे स्पेशल आपण कॅटेगरीज म्हणू शकतो, त्यांच्यासाठीही आहे, हे मागासवर्गीयांसाठी नाही आहे. मग या ठिकाणी कोणते या ठिकाणी म्हणजे उत्पन्न गट किंवा इथे कोणते जे प्रवर्ग आहेत ते दिलेले आहेत, आपण तेही पाहूया. पण त्यांना त्यांच्या संबंधित सक्षम अधिकाऱ्याकडून प्राप्त प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो, पत्रकार असेल, फ्रीडम फायटर असेल, स्वातंत्र्य सैनिक असेल, अशांसाठी त्या अधिकाऱ्यांची तुम्हाला म्हणजे दाखला सादर करावा लागेल. या ठिकाणी एकूण किती गट आहेत, एकूण किती प्रवर्ग आहेत बघूया. JR अर्थातच पत्रकार आहे, फ्रीडम फायटर आहे, फिजिकली हँडिकॅप म्हणजे अपंग व्यक्ती, डिफेन्स फॅमिली जे सैनिक आहेत, सीमेवर लढणारे त्यांची फॅमिली आहे, एक्स सर्व्हिसमॅन अर्थातच तुमचं स्वातंत्र्य सैनिक या ठिकाणी आहे, माजी सैनिक आहे, MLA MP MLC. आता हे आमदार खासदार कोट्याकरता अर्जच नाही आहेत, त्यांची घरी तशीच पडून आहेत, म्हणजे त्या ठिकाणी अर्ज झाला नसल्यामुळे ती घरी पुढच्या सोडतीमध्ये समाविष्ट केली जातील. ME अर्थातच म्हाडा कर्मचारी, सरकारी कर्मचारी म्हणजे महाराष्ट्र शासनाचे कर्मचारी, राज्य शासनाचे कर्मचारी आपण ज्याला म्हणतो, त्याशिवाय केंद्र शासनाचे कर्मचारी ज्याला CG म्हणतो, आणि AR अर्थातच आर्टिस्ट इत्यादी कलाकार प्रवर्ग इत्यादी प्रवर्ग या ठिकाणी आहेत. आता याच्यामध्ये मित्रांनो, अर्जदाराने मागासवर्गीय प्रवर्गातून अर्ज केला असल्यास विहित प्रवर्गात असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेले जातीचे प्रमाणपत्र, उदाहरणार्थ SC ST NTDT या 4च प्रवर्गासाठी ही अट आहे. म्हणून 3 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील. लक्षात घ्या, तुम्हाला जे काही प्रथम सूचनापत्र मिळेल, प्रथम सूचनापत्र मिळाल्याच्या नंतर 3 महिन्याच्या आत तुम्हाला व्हॅलिडिटी सबमिट करणं बंधनकारक असणार आहे. आता जे कोणी तहसीलदार असतील किंवा त्यांच्याकडचं तुम्ही जातीचं प्रमाणपत्र तुम्ही या ठिकाणी सादर करू शकता. याशिवाय मित्रांनो इतर काही कागदपत्रे आपल्याला लागणार आहेत. त्याच्यामध्ये पॅन कार्ड आहे पती पत्नीचं, आधार कार्ड आहे दोघांचं पती पत्नीचं, त्याशिवाय महत्त्वाचं घराशी संबंधित कागदपत्रे, म्हणजे तुम्ही जो काही ॲड्रेस दिलेला आहे अर्ज करताना ते घर जर तुमचं स्वतःच्या नावावर असेल तर तुम्हाला भाडे पावती अर्थातच मेंटेनन्सची पावती द्यावी लागणार आहे आणि त्यासोबत लाईट बिल द्यावं लागणार आहे. आणि जर तुमचं घर भाड्याने असेल तर तुम्हाला भाडे करार आणि लाईट बिल हे दोनही त्या ठिकाणी सादर करावं लागणार आहे. तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल की मित्रांनो नेमकं तुम्हाला कोणते डॉक्युमेंट सादर करायचे आहेत. आता ज्यांचे हे डॉक्युमेंट तयार नसतील त्यांनी लवकरात लवकर डॉक्युमेंट तयार करून घ्या. आणि हो मित्रांनो, ज्यांना आता तुम्हाला या ठिकाणी मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता पुढील प्रक्रिया ही संयम ठेवून करावी लागणार आहे. अनेकदा तुम्हाला त्रास होऊ शकतो, जसं मी सांगितलं की त्रास होऊ शकतो, क्लर्ककडून त्रास होऊ शकतो किंवा काही बाबतीमध्ये टाळाटाळ होऊ शकते, बिल्डरांकडून टाळाटाळ केली जाऊ शकते, तुमचं घर कॅन्सल कसं होईल याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो. पण अजिबात हार मानायची नाही, पुढे तुम्हाला कंटिन्यू लढायचं आहे. जो आतापर्यंत जे काही कमेंट्स आहेत, आतापर्यंत जे काही आपले व्ह्यूअर्स बोलत आलेले आहेत त्याच्या अनुषंगाने मी ही गोष्ट आपल्याशी शेअर करतोय. आणि म्हणून अनेकांनी आपल्याला कमेंट्स केले की सर बिल्डर ते रेडी नाही आहे, बिल्डर लवकर ताबा देत नाही, जाणून बुजून लेट करतोय, असे अनुभव आपल्यालाही येऊ शकतात. अशा वेळेस तुम्ही स्ट्रॉंगली त्याला फाईट करा किंवा स्ट्रॉंगली त्याला सामोरं जा, कारण शेवटी प्रश्न स्वतःच्या घराचा आहे. तर हे होतं मित्रांनो पुणे म्हाडा लॉटरीच्या कागदपत्रांच्या बाबतीतलं महत्त्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.